मित्र हो नमस्कार, मी डॉक्टर साईनाथ पवार, बालरोग तज्ञ, कोल्हापूर। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि तो म्हणजे ब्रेथ होल्डिंग स्पाझम किंवा ब्रेथ होल्डिंग स्पेल। तर यामध्ये नक्की काय होतं तर याला काहीतरी कारणामुळे बाळ रडलेलं असतं आणि त्या रडल्यानंतर ते बाळ श्वास रोखून धरतं। श्वास रोखून धरल्यानंतर ते बाळ एकतर काळं निळं पडतं किंवा पांढरं फटक पडतं आणि थोडंसं बेशुद्ध झाल्यासारखं होतं, थोडंसं डोळे पांढरे करू शकतं। तर जनरली हा एपिसोड बघितल्यानंतर आईवडील हे नक्कीच घाबरतात आणि ते घाबरून मग डॉक्टरांकडे जातात। तर यालाच आपण ब्रेथ होल्डिंग स्पाझम असं म्हणतो। तर ब्रेथ होल्डिंग स्पेल्स किंवा ब्रेथ होल्डिंग स्पाझम हे होण्याचं वय काय? तर पहिली गोष्ट म्हणजे हे होण्याचं वय म्हणजे 6 महिन्यापासून ते साधारण 5 वर्षाच्या मधल्या काळात हे स्पेल्स होऊ शकतात। जास्ती प्रमाणात 6 महिने ते 18 महिने या वेळात जास्त होतील, पण 5 वर्षापर्यंत काही वेळा होऊ शकतात। आणि साधारण 5% मुलांना हा प्रॉब्लेम असू शकतो आणि जनरली एका 5 वर्षाच्या वयानंतर जनरली हे आपोआपसुद्धा बरे होतात। मग साधारण मुलांमध्ये ह्याचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि कधीकधी याच्यामध्ये काही फॅमिली हिस्ट्री पण असतात, म्हणजे त्या मुलाचे आईवडील किंवा रक्तातले नातेवाईक यांनासुद्धा अशा हिस्ट्री असू शकतात। तर याच्यामध्ये मेनली मगाशी आपण बोलल्याप्रमाणे 2 प्रकार असतात। एक म्हणजे काही कारणांनी बाळ रडतंय, त्यानंतर त्याचा श्वास थांबतोय आणि त्याच्यानंतर बाळ एकदम पूर्ण शांत होतंय आणि काळं निळं पडतंय। तर याला आपण सायनॉटिक टाईप म्हणतो, म्हणजे थोडंसं निळं पडणे याला सायनॉटिक एपिसोड असं म्हटलं जातं। आणि दुसरा जो प्रकार असतो यामध्ये पुन्हा बाळ रडतंय, ते श्वास रोखून धरतंय, त्यानंतर ते शांत होते आणि थोडंसं पांढरं फटक पडते, बाळ एकदम असं निस्तेज होते आणि काही सेकंदानंतर ते ही दोन्ही बाळं सायनॉटिक असो किंवा पॅलिड असो ही नॉर्मल होतात। हा ब्रेथ होल्डिंग स्पेल कधी होतो तर जनरली असं असतं की बाळ रडलं, आता ते काय कारणामुळे रडेल, एखाद्या हट्टामुळे रडत असेल, म्हणजे त्याच्या हातातली एखादी वस्तू काढून घेतली किंवा त्याला एखादी गोष्ट दिली नाही, तो हट्ट करतोय आणि तो रडायला लागला तर ते होऊ शकतं। किंवा काही कारणामुळे त्याला काहीतरी लागलं किंवा बाळ पडलं आणि त्यामुळं त्याला जे रडणं सुरू झालं तर त्याच्यामध्ये हा सायनॉटिक स्पेल होऊ शकतो। परंतु सायनॉटिक स्पेलमध्ये रडणं हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे। जर बाळ न रडता असं होत असेल, म्हणजे डोळे पांढरे करत असेल किंवा काळं निळं पडत असेल किंवा पांढरं पडत असेल तर तो फिट्सचा प्रकार असू शकतो, त्याला आपण ब्रेथ होल्डिंग स्पेल म्हणणार नाही। ज्यावेळी बाळ रडतंय आणि त्यानंतर श्वास रोखून धरते आणि त्यानंतर हे प्रॉब्लेम होतात तेव्हाच त्याला आपण ब्रेथ होल्डिंग स्पेल असं म्हणू शकतो। हे स्पेल हे एक हट्टीपणाचं लक्षणसुद्धा समजलं जाऊ शकतं किंवा काही कारणामुळं ज्यावेळी घरात काही इतर प्रॉब्लेम्स असतील, मे बी सोशल प्रॉब्लेम असं आपण म्हणू, तर त्यावेळीसुद्धा हे प्रॉब्लेम जास्त होतात। आणि कधीकधी असं बघितलेलं आहे की ज्यांना आयर्न डिफिशियन्सी असते, म्हणजे ज्यांच्यामध्ये लोहाचं प्रमाण कमी असतं आणि हिमोग्लोबिन कमी असतं, अशा मुलांमध्ये याचं प्रमाण थोडंसं जास्त दिसतं। आणि कधीकधी लहान मुलं आपला हट्ट पुरवून घेण्यासाठीसुद्धा किंवा आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळवण्यासाठीसुद्धा याचा वापर करू शकतात, हे सुद्धा पालकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर ज्यावेळी ब्रेथ होल्डिंग स्पेल आपण बघतोय त्यावेळी आपलं डॉक्टरांचं काम असतं की हा नक्की ब्रेथ होल्डिंग स्पेल आहे का हे कन्फर्म करणं, कारण ज्यावेळी हा ब्रेथ होल्डिंग स्पेल नसेल तर त्यावेळी ही फिट असू शकतं। फिट म्हणजे आपण म्हणतो ना की आकडी येणं, फिट येणं हे असू शकतं, किंवा कधीकधी श्वास नलिका किंवा स्वरयंत्र याच्या काही प्रॉब्लेममुळं तो श्वास रोखून धरला जातो आहे का हे सुद्धा बघणं अशावेळी गरजेचं आहे। त्यामुळं आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डॉक्टरांच्या दृष्टीनं की दुसरं काही नाही आहे ना हे सुद्धा त्यांना एकदा कन्फर्म करणं गरजेचं असतं। काही बाळांमध्ये जर हे खूप वारंवार होत असेल तर अशा बाळांमध्ये कधीकधी ECG आपल्याला काढायला लागू शकतो। काही प्रोलॉंग QT सिंड्रोम म्हणून एक आजार आहे की यामध्ये सुद्धा असं होऊ शकतं। त्यामुळे ज्यावेळी या गोष्टी वारंवार होत असतील त्यावेळी डॉक्टरांना जर गरज वाटली तर ते ECG सुद्धा काढून घेऊ शकतात। ब्रेथ होल्डिंग स्पाझम ज्यावेळी होतो त्यावेळी ते थोडंसं पालकांना ते बघण्यासाठी खूप प्रॉब्लेमॅटिक वाटतं, म्हणजे पालक खूप घाबरतात। पहिल्या वेळी ज्यावेळी होतं त्यावेळी नक्कीच ते खूप घाबरतात आणि त्यांना असं काहीतरी सिरियस झालं असं वाटतं। तर पहिली गोष्ट पालकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तसा हा ब्रेथ होल्डिंग स्पाझम हा सिरियस प्रॉब्लेम नाही आहे। जसं आपण म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्याच्या मेंदूला डॅमेज होणं वगैरे असं काही होत नाही आहे, फक्त जनरली एक हट्टीपणा किंवा मॅनिप्युलेटिव्ह बिहेवियर म्हणून या गोष्टीचा जनरली वापर केला जात असतो। त्यामुळं आपण त्याचं ॲडव्हान्टेज म्हणजे असं केलं म्हणून त्या बाळाला एखादी वस्तू दिली हे करणं टाळावं, की जेणेकरून त्यांनी जरी असं केलं तरी आपण पॅनिक न होता त्याच्याकडे फक्त लक्ष ठेवावं आणि काही झालं नाही असं दाखवावं। ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे ब्रेथ होल्डिंग स्पाझममध्ये कधी ब्रेनला डॅमेज वगैरे होत नाही,
फक्त आपल्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे ती फिट नाही आहे ना, किंवा तो खरोखर श्वास रोखण्याचा एपिसोड नाही आहे ना, की स्वरयंत्रामध्ये किंवा काही कारणामुळं खरोखर श्वास दुसऱ्या काही कारणांमुळं श्वास रोखला जात नाही आहे ना, ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर आता पुढचा प्रश्न की याला ट्रीटमेंट काय असते. तर जनरली असं बघितलं गेलेलं आहे की ब्रेथ होल्डिंग स्पाझम थोडंसं ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे किंवा ज्यांच्यामध्ये आयर्न डिफिशियन्सी आहे त्या मुलांना होतो. त्यामुळं ज्यावेळी अशा एपिसोड होतात त्या सर्व मुलांना आपण आयर्न सप्लिमेंट देणं गरजेचं आहे. जरी त्यांना फार हिमोग्लोबिन कमी नसलं तरीसुद्धा त्यांना आयर्न सप्लिमेंट द्यायला पाहिजे. साधारण 2 ते 3 महिन्याचा हा कोर्स असू शकतो आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तो घ्यायचा आहे. आणि ज्यावेळी याचं ब्रेथ होल्डिंग स्पाझमचं प्रमाण खूपच वाढतं आहे, खूपच वारंवार तो करतो आहे, तर त्यावेळी काही त्याच्यासाठी औषधं पण असतात. ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपल्याला घ्यायची आहेत, ज्याच्यामध्ये पॅरासिटामॉल म्हणून एक औषध असतं आणि ते फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे पालकांनी ब्रेथ होल्डिंग स्पेलला न घाबरता त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ब्रेथ होल्डिंग स्पेल करतं आहे म्हणून बाळाचे हट्ट उगाचच पुरवायचे नाही आहेत आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन त्यानुसार ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. थँक्यू.